मुळात हा विषय फार छोटा होता. 12 नंबर चारीचा वाद नव्हता. हा कारण नसताना लोकांनी वेगळी चर्चा केली. फार छोटा विषय तो, काय फार मोठा विषय नाही. विहिरीचं पाणी, बोरचं पाणी शेतीसाठी हे कमी पडता कामा नये म्हणून थोडासा मनात जी काय चलबिचल होती दोन गटांमध्ये, त्यामुळं हा विषय थोडासा रेंगाळला होता. दोन्ही जे विषय होते, दोन्ही जे नागरिक, जे दोन विभाजन झाले होते जे नागरिकांमध्ये, की एकाचं म्हणणं आहे की चारी उघडी करून रस्ता करा आणि एकाचं म्हणणं चारी बंद करून रस्ता करा. दोन मतप्रवाह होते. तर त्या दोन्ही मतप्रवाहाला एकत्रित करून माननीय दादांनी मार्ग काढला. गेल्या काही दिवसांपासून शिर्डीतील 12 चारी प्रकरण मोठा वादाचा मुद्दा झाला होता. याबाबत त्या परिसरातील शेतकरी नागरिकांनी कृती समिती स्थापन करत आंदोलन देखील केलं. मात्र दोन मतप्रवाह असल्यानं प्रशासनासमोर देखील पेच निर्माण झाला. अखेर हा वाद युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे गेला असता त्यांनी देखील तत्परतेनं पानमळा परिसरात दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून घेत निर्णय दिला असून आता 12 चारी ही 18 मीटर रिंग रोड ते ॲपलसाई चौकपर्यंत पूर्णपणे बंदिस्त करत त्यात वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग नगर परिषदेच्या वतीनं करण्यात येणार असून तो प्रयोग यशस्वी झाला तर पुढील चारी बंदिस्त करत रस्ता मोठा करायचा की नाही याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल असा निर्णय झाल्याची माहिती उपनगर अध्यक्ष अभय भैया शेळके यांनी सांगितलंय. तसेच पुढील शेतकऱ्यांना घराकडे जाण्यासाठी किंवा शेतीकडे जाण्यासाठी 15 ते 20 फुटांचा भराव टाकून नळ्या टाकण्यास काही हरकत नसल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले असून या 12 चारी प्रकरणात कोणताही वाद नव्हता. मात्र दोन मतप्रवाह असल्याने पेच निर्माण झाल्याचं व डॉ. सुजय विखे पाटलांनी योग्य प्रकारे समन्वय घडवून निर्णय दिल्याने तेथील शेतकरी बांधव आणि आम्ही सर्वजण समाधानी असल्याचं अभय भैया शेळके यांनी सांगितले. तर नगरसेवक अमित शेळके, सुधीर शिंदे यांनी देखील 12 चारी प्रश्नावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी योग्य तोडगा काढल्याचं सांगत आभार मानलेत. 12 नंबर चारीचा वाद नव्हता. हा फक्त शेतकऱ्यांमध्ये एक पिण्याचं पाणी जनावरांसाठी किंवा विहिरीचं पाणी, बोरचं पाणी शेतीसाठी हे कमी पडता कामा नये म्हणून थोडासा मनात जी काय चलबिचल होती दोन गटांमध्ये, त्यामुळं हा विषय थोडासा रेंगाळला होता. सुजयदादा आले. सुजयदादांनी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर सुजयदादांनी त्या ठिकाणी निर्णय दिला की शेतकऱ्यांच्या विरोधात कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. जर शेतकऱ्यांची इच्छा असेल की चारी ही खुली राहिली पाहिजे तर ती चारी खुली राहील. फक्त एक 300 मीटरपर्यंत साधारण ॲपल साई हॉटेलच्या त्या रस्त्यापर्यंत ती चारी बंदिस्त करून त्या ठिकाणी जसा रेन हार्वेस्टिंगचा प्रकार आहे तसा वॉटर हार्वेस्टिंगचा जो काही एक टेक्निकल मुद्दा आमचे डिगे साहेब जे चीफ ऑफिसर आहे त्यांनी तो पुढे ठेवला होता, जेणेकरून पर्क्युलेशन होऊन विहिरींना व बोरला पाणी त्या ठिकाणी जलद गतीनं पोहोचू शकेल. म्हणून दादांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं तो तुमचा जो काही टेक्निकली जो काही वॉटर हार्वेस्टिंगचा विषय आहे तो अंमलात आणा तुम्ही. त्याचा किती फायदा होतो ते टेस्ट करायला लावलं. आणि ज्या शेतकऱ्यांना उद्या शेती करायची नाही आणि त्यांना वाटलं स्वतःचा प्लॉट डेव्हलप करायचा आहे, त्यांनी रितसर नगरपालिकेकडे त्यांनी अर्ज करावा, बांधकाम परवानगी मागावी व त्यांना येण्या जाण्यासाठी जर समजा नळ्या टाकून पाहिजे असतील तर नगरपालिकेकडनं त्यांनी परवानगी घेऊन टाकावेत, अशा पण सुजयदादांनी त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. आहे फक्त जर शेतीला जायचं असेल तर एक 15-20 फुटापर्यंत पुष्कळ झालं. जर घराकडे यायचं असेल तर 15-20 फूट पुष्कळ झालं. पण जर त्याला काही व्यवसाय करायचा असेल आणि त्या व्यवसायाचा जर समजा एक आवाका मोठा असेल तर जास्त प्रमाणात जर नळ्या लागल्या त्या सुद्धा टाकण्यासाठी नगर परिषदेने त्यांना परवानगी दिली पाहिजे, त्यांनी त्यासाठी ऍप्लिकेशन दिलं पाहिजे. अशा संदर्भातल्या सुद्धा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. मुळात दादांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. आणि शहर वाढत चाललं म्हणून ज्या गरजा, ज्या काही शेतकरी आज शेती बंद करून व्यवसायात उतरताय
अशांना सुद्धा त्या ठिकाणी व्यवसायाला अडचण येणार नाही अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहे. पहिल्या दिवसापासून प्रभाग क्रमांक 11चे सन्माननीय नगरसेवक असतील, आमच्या नगरसेविका असतील किंवा प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका असतील किंवा नगरसेवक असतील, यांची भूमिका नेहमी त्या ठिकाणी विकास आणि शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या बाबत होती. आणि अशा अनुषंगानं गेले अनेक 15-20 दिवसापासून हे प्रलंबित प्रश्न त्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही गटाला त्या ठिकाणी त्यांनी एक समजदारीची भूमिका घ्यायला लावली आणि सुजयदादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या अनुषंगाने सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारचा समन्वय त्यांनी घडवून आणला. त्याबद्दल या दोन्ही प्रभागाच्या नगरसेवकांचे मी शिर्डीकरांच्या वतीनं, शिर्डी नगर परिषदेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. मुळात हा विषय फार छोटा होता. हा कारण नसताना लोकांनी वेगळी चर्चा केली. फार छोटा विषय तो, काय फार मोठा विषय नाही. हा 12 नंबर चारीचा जो विषय आहे याचा मोठा भाग हा 11 नंबर प्रभागात आहे आणि एक 25-30% भाग हा 7 नंबर प्रभागात आहे. तर आम्ही दोन्ही प्रभागाचे नगरसेवक या दृष्टीने काम करीत होतो की शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे आणि विकास पण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सर्व नगरसेवक तिथं काम करत होतो. आणि ज्या वेळेस याचा काही आपल्या शेतकऱ्यांकडून, आपल्या स्थानिक नागरिकांकडून जेव्हा याचा आंदोलनात रूपांतर झालं त्यावेळेस तो विषय ना आमच्या हातात राहिला, ना नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष किंवा मुख्याधिकारी प्रशासन प्रमुख म्हणून त्यांच्या हातात राहिला. मग शेवटी हा चेंडू आम्ही माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व माननीय खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्याकडे हा सुपूर्त केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जो न्याय देशाल तो आम्हाला मान्य राहील. त्यानंतर माननीय दादांनी 2 दिवसापूर्वी दोन्ही जे विषय होते, दोन्ही जे नागरिक जे 2 विभाजन झाले होते जे नागरिकांमध्ये, की एकाचं म्हणणं आहे की चारी उघडी करून रस्ता करा आणि एकाचं म्हणणं चारी बंद करून रस्ता करा, 2 मतप्रवाह होते. तर त्या दोन्ही मतप्रवाहाला एकत्रित करून माननीय दादांनी मार्ग काढला. आता पहिल्या टप्प्यात पहिला जो 300 मीटरचा स्ट्रेस आहे, 18 मीटर रिंग रोड पासून तर ॲपलसाई चौकापर्यंत हा स्ट्रेस जो आहे, या स्ट्रेसमध्ये आपण ट्रायल आणि एरर आपण करतोय. त्याच्यामध्ये आपण बघणार की पर्क्युलेशन होतंय की नाही. जर पर्क्युलेशन सक्सेस, सुपकिट वगैरे जे काय ते चेंबर्स वगैरे करणार हार्वेस्टिंगच्या वॉटर हार्वेस्टिंगच्या दृष्टीने, ते जर सक्सेस जर झालं तर मग तो पुढं करायचा की नाही हा शेतकऱ्यांनी निर्णय द्यायचा. जर शेतकरी हो म्हणले तर, नाही तर नाही. आणि इथं जर सक्सेस जर झाला हा 300 मीटरच्या स्ट्रेसमध्ये, तर त्या नळ्या ठेवायच्या, कंटिन्यू करायच्या, नाही तर मग त्या पण काढून टाकायच्या. तर असा अतिशय चांगला निर्णय माननीय दादांनी घेतला. आणि आता जे रस्त्याच्या विकासाच्या दृष्टीने मी तुम्हाला याच्यात एक अजून ऍड ऑन करून सांगतो की माननीय दादांनी अजून एक चांगला निर्णय तिथं आम्हाला पण दिला, पदाधिकाऱ्यांना आणि शासनाला पण, मुख्याधिकाऱ्यांना दिला की जरी सपोज आपल्याला हे करता नाही आलं, सपोज या नळ्या नाही सक्सेस जर झाल्या, पर्क्युलेशन नाही झालं शेतकऱ्यांना, तर शेतकऱ्यांना पहिला न्याय द्यायचा. आणि रस्ता जो आहे तो कुंभमेळ्याच्या निधीतून न घेता आपण दुसऱ्या निधीतून रस्ता कसा चांगला आणि योग्य असा रुंदीचा रस्ता आपण कसा नागरिकांना देऊ शकतो याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या आणि ही गोष्ट पुढे कारवाई करा, अशा पद्धतीने सूचना दिल्या. आमच्या पाटबंधारे विभागाची जी 12 चारी आहे त्या संदर्भात जो विषय झाला आणि थोडे गैरसमज झाले, त्यामध्ये माननीय सुजयदादांनी योग्य असा मार्ग काढून दोन्ही गटांमध्ये समन्वय घडून त्यामध्ये योग्य असा निर्णय दिलेला आहे आणि तो त्या भागातील सर्व नागरिकांनी मान्य केलेला आहे. 11 नंबर प्रभाग आणि आमच्या साईबाबा संस्थांच्या गोडाऊन जवळून ॲपलसाई चौकापर्यंत एक प्रायोगिक तत्वावर सोकपीट असं प्रशासनाने सांगितलंय की ते पर्क्युलेशन होण्यासाठी ही उपाययोजना करतायत. ते प्रायोगिक तत्वावर केलं जाईल आणि तिथून पुढं चारी आहे त्या स्थितीत खुली ठेवली जाईल. आणि जर ते सोकपीटद्वारे केलेल्या प्रकल्पाचा लाभ झाला आणि आजूबाजूला पाण्याचं पर्क्युलेशन झालं तर तो प्रकल्प पुढे राबवण्याबाबत विचार केला जाईल. किंवा जर तो प्रकल्प यशस्वी नाही झाला तर आहे तशी चाली खुली करण्याबाबत विचार केला जाईल, असं सुजयदादांनी निर्णय दिलेला आहे. सुजयदादा विखे पाटलांचे आम्ही या भागातील सर्व नागरिक म्हणून सुजयदादा विखे पाटलांचे, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी
या प्रश्नाचा योग्य असा मार्ग काढून योग्य रीतीने हाताळून हा प्रश्न सोडवला आणि शेतकऱ्यांची बाजू आणि तेथील नागरिकांची बाजू विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सोडवली. जरी समजा तो रोडचा प्रश्न सोडवताना पुढील रोडचं काम समजा आता कुंभमेळ्याचा निधी असल्यामुळं समजा पुढची रोडचं काम याच्यात करता नाही आलं, तरी दादांनी सांगितले की आपण दुसरा निधी उपलब्ध करून पुढचा रोड पण त्यामध्ये करून घेऊ. आणि हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माननीय सुजयदादा विखे पाटील आणि दोन्ही प्रभागाचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि या आंदोलनात ज्यांनी सक्रिय सहभाग घेतला या सर्वांचे एक नागरिक म्हणून खूप आभार मानतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.